बघा काय भारी दिसते. थोडं का होईना आपल्याला बर्फ दिसलाय. ब्लॅक आईस आहे ॲक्च्युली. हळू 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 आनंद सर आनंद सर. धडकन 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 गाडी धडकन. व्यवस्थित चालू नाहीतर गाडी धडकन. एक वाजून 20 मिनिटं झाले आणि 7 आणि 8 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे. बघा फ्लक्च्युएट होत आहे तिथे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथे बघा 8 डिग्री सेल्सिअस दाखवते, दिसतंय का? 7 8 चालू आहे, फ्लक्च्युएट होते. भाई साहब लय डेंजर थंडी आहे. सगळं घालून घेतलं मी रेनकोट वगैरे, जेणेकरून थंडी वाजू नये. हाडात जर थंडी घुसली, हायपोथर्मिया झाला की मग विषय संपला. चला आता जाऊया नुब्रा व्हॅलीला. भाई काय रोड आहे यार. ड्रोन पाहिजे होता इथं, ड्रोन. एक नंबर फुटेज आली असती, एक नंबर. थोडं का होईना आपल्याला बर्फ दिसलाय. ब्लॅक आईस आहे ॲक्च्युली. पूर्ण कडक झाला असेल हा बर्फ. यार बर्फ बघितला आपण काश्मीरला, त्यामुळे आपल्याला आता बर्फाचं काय कौतुक राहिलं नाही. उत्तराखंडला पण बघितलं आम्ही, आणि मागे पण बघा पहाड पूर्ण बर्फाने थोडे थोडे आच्छादलेत. हाय ग हे दम लागतो इथं. लगेच थकायला होतं लगेच. जे काय पडायचं ते आपण तिकडं श्रीनगरच्या आधीच पडून घेतलं, त्यामुळे इथं आपण एकदम सेफ आहे, सुखरूप आहे. पडलं नाही आत्तापर्यंत कोणी. तोल गेले 2-3 जणांचे, पण पडलं तर नाही कोणी अजून. आणि पुढं पण नाही कोणी. बापरे लय थंडी आहे. लागलं बिगलं ना बस मग झालंच. बाई झेन 800 झेन बाई असल्या गाड्या इथं. साले धडक दिया. अरे वरतून आहे, वरतून आहे, वरतून आहे. अरे भाई हळू. अचानक माती आली आणि मागून विने, मी ब्रेक दाबला आणि मागून विनेनी काय तुटला असेल तर विनेकडनं पैसे घेतो आता. फोटो तर काका पण देतील. कालपर्यंत 100 110 अशी पळवत होतो. आज डायरेक्ट स्पीड 20 25 15. खतरनाक. इथं फुल ऑफ रोड आहे, फुल रेती आहे, काय खरं नाही. कमी स्पीडमध्येच आपल्याला क्लिअर करावा लागेल हा आपला रूट. काय खतरनाक टेरेन आहे यार, मस्त जबरदस्त मजा येते इथं. इथून काहीतरी वेगळंच दिसतोय आता. हा थकलो यार, बाईक चालवून थकलो मी. आजचं किलोमीटर फक्त हार्डली 150 किलोमीटर होतं, 150 ते 200, पण जाम फाटले.
गाडीचा फॅन फुल फिरतोय, भुर्र, गाडी फुल गरम झाली, गरम इंजिन असं हिट मारताय ना. प्रत्येक वळणावरती ना वेगळं रूप बघायला भेटते यार. म्हणजे कुठं कॅमेरा चालू करू आणि कुठं कॅमेरा बंद ठेवू हेच कळत नाहीये. काही ब्रेक नाही घेतला इथे. आता मस्तपैकी चहा वगैरे मारूया. हा छोटासा टी स्टॉल आहे आणि इथे पुढे बघा, इथे बसल्यावरती आम्हाला कळलं तिथे समोर बघा छोटे छोटे याक आहेत. मी थोडं तुम्हाला आहे ना झूम करून दाखवतो. हे बघा, ठीक आहे. आता एक मॅगी सांगितली आहे आणि एक कॉफी सांगितली आहे. थंडी पण कमी झाली आहे आता. इथं मस्त वाटते, वातावरण एकदम भारी झाले. एक नंबर क्लिअर, क्लिस्टर क्लिअर वातावरण आहे यार. आणि अशा वातावरणात जर टाइमलॅप्स नाही घेतला तर मग कुठे घेतला यार. टाइमलॅप्स एन्जॉय करा. या सुंदर पहाडांमध्ये जर आपण मॅगी नाही खाल्ली तर मग काय मजा यार. मजाच मजा, मजा आहे. मजा काय म्हणता गुरुजी? आणि हे आपले गुरुजी आहेत बरं का, अद्वैत सर. हाय राहुल, आपला अक्षय. अद्वैत सरांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात ज्या मी तुम्हाला सांगू नाही शकत. खुर्ची घे, शिकवल्यात. नाही बस जरूर शिकवलं मला त्यांनी. लोकांशी कसं वागायचं, एक स्पेसिफिक लोकांशी कसं वागायचं ह्या गोष्टी मला अद्वैत सरांनी शिकवल्या. आणि हे आनंद सरांनी पण मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. लोकांशी कसं वागायचं हे त्यांनी स्पेसिफिक लोकांशी कसं वागायचं हे सांगणाऱ्या स्पेसिफिक लोकांसोबत कसं वागायचं हे आनंद सरांनी शिकवलं. मजा आली. स्ट्रॉंग कॉफी घे, चल चीयर्स. 74 किलोमीटर आहे. ठीक आहे, 2 आणि 3.5 डिशेस बघा, 1.5 तास लागणार. हा यो लय स्ट्रॉंग आहे, खतरनाक. थोड्या वेळातच पाऊस चालू झाला इथं आणि ऊन पण आहे, पण ढग भरून आले तर यार. निघलं पाहिजे इथून. चला. नेक्स्ट विलेज नॉर्थ पुलू. हो 15,300 फूट. इथे फक्त आर्मी कॅम्प्स असतात आणि इथे खाण्याचे स्टॉल पण मला भरपूर दिसत आहेत यार. आम्ही तर वरतीच थांबलो, इथं थांबायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथे काय आणि तिथे काय, आपल्याला खायचंच होतं. सगळे याक आहे तिथं. जवळून बघायचे यार मला याक. ग्रुपमध्ये आलोय मग काय मी थांबणार, बाकीच्यांना जायचं असं नाही चालत. जो सगळ्यांचा निर्णय आहे तोच आपल्याला मान्य करावा लागतो. चिमणी बघा, चिमणी का काय वेगळाच पक्षी होता काहीतरी. आणि यार आत्ता इथे बघा खाली उतरलोय आम्ही आणि आता काय दिसतंय यार. नाद. सिंपल शब्द सांगायचं म्हणजे नाद. नाद दिसते सगळं. असं वाटतं इथं कुठेतरी बसावं आणि निवांत या डोंगरांसोबत गप्पा माराव्यात. पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ती मॉनेस्ट्री फिरायचंय, पाहायची आहे.
अचानक हा परिसर असा हिरवागार दिसायला लागलाय. कुठलं तरी गावच दिसतंय मला तरी हे. आणि यार मधून बघा ना एक मस्तपैकी ओढा वाहतोय. काय सुंदर चित्र आहे यार. या दोन्ही पर्वतरांगांच्या मध्ये हे छोटंसं गाव आणि ही अशी मध्ये एक हिरवी चादर. एक नंबर दिसतंय. हीच आपल्या भारताची विविधता आहे आणि हीच बघत मला आहे ना आयुष्यभर फिरायचंय माझं. हो सगळीकडे तुम्हाला थांबावंसं वाटणार. व्ह्यूच तसा यार काय करणार. ऐकत चालू आहे ना. झाली का. बरं झालं उतार होता उतारावर ढकलली. झाली का नाही काय माहिती. येतात चालू झाली 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 झाली. बाई तू गाडी ना चालूच ठेव बाई थांबल्यावर. काय वाहतोय यार हा ओढा. याच्यावर जर पूल नसता तर हा वॉटर क्रॉसिंग असते आपल्यासाठी. वाव इथून बघा कुठपासून आलोय आम्ही आणि त्या डोंगरावरती बघा काय बर्फ दिसतंय आणि त्याच्यावरती ऊन पडले ते काय चमकतंय यार. काय दिसतंय यार हे एक नंबर. ऑक्सिजन कमी असल्यामुळे ना थोडी झोप येण्यासारखं होते. म्हणजे ॲक्च्युली झोपच येते. अशी झोप येते ना सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की झोप येते झोप येते. पण हे ॲक्च्युली थकल्यामुळे नाही तर इथं ऑक्सिजन कमी असल्यामुळे झोप येते. आणि यार झोपू शकत नाही ना. बाकी व्ह्यू बघा यार. आणि समोर बघा काय पाऊस पडतोय तिकडे पहाडांवरती त्या. आणि आम्हाला पण तिकडेच जायचंय. वाट लागणार आहे सगळी. भीती होती तेच झाली आणि पाऊस चालू झालाय यार. आता हा जोरात येऊ नये नाहीतर मग काय खरं नाही. रेन गेअर्स तर घातलेत पण पॅन्ट नाही घातली आहे. ऊन पावसाचा वेगळाच खेळ चालू आहे इथे. काहीतरी वेगळे दिसतात. काहीतरी वेगळं स्ट्रक्चर दिसतंय याच्यामध्ये. मला वाटतंय याच्यावरती बर्फ पडून तो बर्फ वितळून जेव्हा त्याचं पाणी होतंय ना त्या पाण्यामुळे त्याच्यावरती असे स्ट्रक्चर तयार झालेत. पण भारी दिसतंय जे काय ना ते खूप भारी दिसतंय यार. आणि मी जसं जसं पुढे चाललोय ना मला असं वाटतं की ते डोंगर पण असे मागं मागं सरकत आहेत. म्हणजे मला तसं फील होतंय. इथले टर्न्स तर खूप अवघड आहेत. दिसतच नाही समोरचं काय आणि डायरेक्ट टर्न असतो. हे बघा आता हा टर्न बघा काहीच दिसत नाही मला पुढून येणारी गाडी आणि मग टर्न घ्यावं लागते. आणि खूप वेळानंतर हा सुरू झालाय ऑफ रोड आणि पूर्ण दगड आहेत. बाईक अशी डायरेक्ट ना अशी स्लिप होती. टायर स्लिप होत आहेत. हळूहळू या.
हळू 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 आनंद सर आनंद सर. हळूहळू चला हळूहळू चला. हळूहळू हळूहळू घ्या हळूहळू घ्या. राईटला टाका राईटला टाका राईटला टाका राईटला टाका राईटला टाका. हा ओके. आणि यार आता काय थंडी वाजत नाही आहे त्यामुळे ग्लव्स पण चेंज केले आणि बॅटरी पण चेंज केली. आणि हा रस्ता बघा इतका डेंजर आहे ना खतरनाक. याचं शूट नाही झालं तर मग काय. लगेच बॅटरी चेंज केली. हो एकटाच मागे राहिलो एकटाच हा रस्ता पार करावा लागेल आपल्याला. तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग काय असली भीती आहे मला. धडकन 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 गाडी धडकन व्यवस्थित चालू नाहीतर गाडी धडकन. अरे तुम्ही इथपर्यंतच थांबले होते माझ्यासाठी तुम्ही मित्रांनो. थँक्यू. बाय होऊन जाईल इथं पण डांबरीकरण होऊन जाईल 1 वर्षात नेक्स्ट इयर. बाबा डांबरी नहीं थोड़ा लद्दाख का फील भी चाहिए था ब्रो. सही है डांबरी नहीं है इधर. ये बोलते ना एक ऑर्गेनिक ऑर्गेनिक लद्दाख है ये. ऑथेंटिक ऑथेंटिक. ये तो लद्दाख देखना था ब्रो. दगड धोंडे घरचे पण म्हटले पाहिजे काय पागल आहे हा दगड बघायसाठी एवढ्या लांब गेलाय घरापासून 3000 किलोमीटर. दिसला रेनबो दिसला भाऊ आपल्याला. दिसतोय का तुम्हाला रेनबो. हे बघा बाई रस्ता असा आहे आणि हे ट्रक एका मागून एक. थांबा बाबा काय खरं नाही यांचं. चला माहिती का डायरेक्ट घालतात बघा ना. एवढीशा रोडमध्ये त्यांनी गाडी वळवली आहे त्या स्पीडला. आपण चाललोय हळूहळू हळूहळू. रोज का काम है उनका. गाडीचा खोळखोळा करायचा असेल तर लदाखला गाडी घेऊन या. काय म्हणता. काय रोड आहे हा. असा कसा वेगळा. वाळू आहे वाळू अख्ख्या रोडवरती. आणि पलीकडे डायरेक्ट नदी म्हणजे पडला की डायरेक्ट विसर्जनच. मेरा विसर्जन हो गया फिर भी मेरी बॉडी घर जानी चाहिए. ये ब्लॉग आ गया मतलब मैं घर पहुंच गया भाई. 4 वाजत आलेच आणि आता टेम्परेचर झालं आहे 26 डिग्री. मगाशी होतं 7 डिग्री आणि आत्ता झालं आहे 26 डिग्री. हा आणि ही बघा ही आहे शोक नदी. तर यार काल या नदीला भरपूर पाणी होतं आणि रोड बंद होता. पण आज आपल्या नशिबाने हा रोड चालू आहे. आत्तापर्यंत तरी आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास नाही झालेला. इथे काय आहे
सियाचीन टुस्कस. इथून हा रस्ता जातो आपला सियाचीनला. ते बघा समोर ते बघताय ना, ते सियाचीनचे पर्वत आहेत. तिथे सुद्धा जाता येतं, पण त्याची एक वेगळी परमिशन असते. ती परमिशन घेऊनच तुम्हाला पुढे जाता येतं. त्या नदीला आहे ना वाटच नाही आहे, जिकडे पाहिजे तिकडे ती वळती आहे. तरी सुद्धा इथे घरं आहेत. हा, कुठलं तरी गाव आलंय, डिस्किट मॉनेस्ट्री. 22 हुंडर 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 किती होतं काय माहिती, दिसलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. अरे रोड वाहूनच गेलाय डायरेक्ट. आई शपथ भाई, पाणी, मी म्हणतो नदीचं पाणी वाढलं नाही, हा आपलं येणं जाणं बंद. ए अरे कुठं आलो रे बाबा, इकडे जेवायला भेटेल का आपल्याला? वाव, भारी बनवले. कुठे रे ब्रो? रोड बघा यार, आणि आता ऊन तर डायरेक्ट डोळ्यावर जे आले. आणि त्या तिकडे बघा पाऊस पडतोय, आणि इथे ऊन, काय खरं नाही तर. कुठं आलोय, काय एरिया हा? माती आहे दोन्ही साईडला, मधून रोड, समोर डोंगर, डोंगरच चाललोय. माझ्या उजव्या हाताला पूर्ण पांढरं व्हाईट कलरचं वाळवंट आहे, वाळवंट. आणि हा रोड यार डेंजर रोड आहे. एक छोटासा झरा, आणि इथे एक मंदिर आहे आपलं. यार ही नदी बघा, काय मोठी नदी आहे. ॲक्च्युली हे वाळवंट या नदीचंच वाळवंट आहे. जसं आपलं पंढरपूरचं चंद्रभागेचं वाळवंट आहे ना, तसंच या शोक नदीचं वाळवंट आहे हे. कुठं पाणी तर कुठं वाळवंट. अरे यार, रोड बंद आहे की काय? कसं जायचं आता? जायला भेटणार आहे की नाही?
नशे वाली बोल के देख। बाबू ओए भाई, ले डेंजर रोड है। अरे ट्रक आला, आता कसं करायचं? दाबा साईडला। भाई इथं दरड बिरड कोसळली की परत रस्ता ब्लॉक। तेवढीच भीती आपल्याला सुद्धा आहे, पण हेच तर ॲडव्हेंचर करायचं होतं ना, म्हणून तर इथपर्यंत पोचलो। शेवटच्या टोकाला येऊन पोचलोय ना, काय सांगू तुम्हाला, संपलो यार, गाव नाही पुढे। बोटावर मोजण्या इतकी लोक दिसतात इथं, बोटावर मोजण्या इतकी। दगड बाई, रोड संपला आणि दगड चालू झाले। आणि या रोडवरती एकच भीती असते की टायर चिरला नाही पाहिजे, कारण हे दगड धारदार असतात। अरे ती बघा समोर मॉनेस्ट्री दिसते आपल्याला, ते बघा तिथे फ्युचर बुद्धा पुतळा आहे, इथूनच दिसतोय। आपण जाणार आहे तिथे, जवळला पाहणारच आहे आपण। ऑफरोडिंग साडीच घेतली, एक तास झाला नुसतं ऑफरोड चालू आहे। ऑफरोड तर अजूनच डेंजर आहे। जवळ येऊन पोहोचलोय, आता आपण लवकरच एंट्री गेट मध्ये एंट्री करणार आहे। ये वाय लई धूळ होती रे बाबा। मॉनेस्ट्रीच्या रोड वरती, आणि आता इथून सगळे आपल्याला मॉन्क्स दिसायला चालू होतील। ते या वरती या, आणि ही तुमच्या समोर डिस्किट मॉनेस्ट्री। वाव यार, काय दिसते। आपल्याला आतमध्ये पण जायचंय। बेसिकली ही एक त्यांची जे की बुद्ध मॉन्क्स असतात त्यांची समाधी म्हणता येईल, त्या टाईपमध्ये काहीतरी असतं। बस आज जाणारच आहे आता आपण। आय थिंक मंत्र असतो तो पण कसला तरी, कुठला तरी। चला आता आपल्याला जायचं आहे वरती मॉनेस्ट्रीला। उंचच उंच यार, इथे स्टॅच्यू सुद्धा आहे, स्टॅच्यूला पण जाऊया आपण। पहिले मॉनेस्ट्री बघून येऊया। हे मॉनेस्ट्रीला चल पहिलं, मॉनेस्ट्री। हा इला इथे येऊन रोड पण कळत नाही आहे, कारण तिकडे पण जायचं आहे आणि इकडे पण जायचं आहे स्टॅच्यूला। पण एक रोड इकडे जातो, एक रोड इकडे जातो, एक रोड इकडे जातोय। हा रोड तर इकडे जातोय, पण हे दोन रोड आहेत। हे चल विनय, विनय स्टॅच्यू जवळ आलोय आपण। यार रेनबो, आणि आपण मॉनेस्ट्रीला पोहोचलोय। रस्त्यामध्ये आपल्याला एक रेनबो भेटला होता, आणि इथे सुद्धा एक रेनबो दिसलाय आता। आणि पाऊस चालू झाला यार,
आणि रेनबो का दिसलाय तर पाऊस आणि ऊन दोन्ही एकत्र आहे, त्यामुळे रेनबो दिसतोय. चला आता जाऊया मॉनेस्ट्री बघायला. येस, आपण पोचलो स्टॅच्यूजवळ आणि स्टॅच्यू इतका उंच आहे ना की आपला जो बिर्ला गणपती आहे सोमाटणे फाटाचा त्याच्यापेक्षा उंच मूर्ती आहे ही. बघा यार काय भारी दिसते. तर स्टॅच्यू जवळच इतका वेळ घालवला की मॉनेस्ट्रीला जायला आमच्याकडे वेळच नाही राहिला. मॉनेस्ट्री आता बंद झाले. बघूयात, ट्राय करूया जायला. भेटलं आपल्याला बघायला तर नक्कीच पाहूया, पण आता तरी इथून निघूयात. आणि पाऊससुद्धा येतोय यार, येतोय जातोय. भरपूर ढग आलेत आणि यांचे फोटो तर काय संपत नाही. अरे चला रे, किती फोटो काढणार. चला ह्यांचे फोटो येतील तोपर्यंत आपण खाली पोचूया. इथून बघा स्टॅच्यू काय भारी दिसतोय आणि स्टॅच्यूच्या वरती ना एक छोटासा रेनबो दिसतोय आणि हा परिसर बघा काय सुंदर दिसतोय इथून. पण आपल्याला जायचं आहे मॉनेस्ट्रीला. तर पोचले आपण मॉनेस्ट्रीला, डिस्किट मॉनेस्ट्री. चला आता जाऊया आतमध्ये आणि पाहूयात की मॉनेस्ट्रीमध्ये नेमकं असतंय काय. मी सुद्धा फर्स्ट टाईम मॉनेस्ट्री बघतोय, फर्स्ट टाईम मी कुठेतरी मॉनेस्ट्रीला भेट देतोय. तर थोडंफार माहिती मला, बाकीची माहिती तुम्हाला नंतर सांगतो. नाही म्हणता आम्ही शेवटी पोचलो डिस्किट मॉनेस्ट्रीला. तर ही मॉनेस्ट्री 14व्या शतकातली आहे आणि व्हिडिओ काढून टाकला पण तसं याला यायचं नव्हतं. ठीक आहे, चला आपण तर वरती शेवटपर्यंत पोचणार आहे. इथं मॉनेस्ट्रीला येताना आहे ना खूप चालावं लागतं आणि ऑलरेडी सगळे थकलेलेच, चालून अजून थकलेच. हे बघा आनंद सर, असं कसं चालेल. महाराष्ट्राचे मराठी आहेत, ऐकणार नाहीत. गड किल्ल्यापेक्षा तर कमीच उंची यांची. गड किल्ले चढणारे माणसं आहेत आम्ही. चला. मॉनेस्ट्रीची पूर्ण हिस्ट्री आहे. ठीक आहे, खूप बारीक अक्षरात लिहिले. पण यार तुम्ही जर असुर वेबसिरीज बघितली असेल ना, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये जसं दाखवलं आहे ना तसं ॲक्च्युअलमध्ये इथे आहे. आणि इतकं जुनं आहे ना हे, त्यांचं बांधकामसुद्धा इतकं जुनं आहे. आणि तिथल्या मूर्तीज वगैरे, कालिका देवी वगैरे, किंवा तो असुर, तो राक्षस, म्हणजे राक्षस नाही मला माहीत नाही, तो असुर एक अवतार आहे, ते सगळं इथं आहे तसं आहे. म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे ही. तर आले की नक्की या आणि नक्की बघा. खरंच खूप सुंदर आहे आणि खूप जुनं आहे, खूप पुरातन आहे. तर मॉनेस्ट्री बघून झाली आणि आता आम्ही खाली आलो आहे. इथून 13 किलोमीटर आहे आपला आजचा मुक्काम. तर मी डायरेक्ट तिथे पोचतो कारण की ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. सो मधला रस्ता काही सेमच आहे. तर आता डायरेक्ट आपण हॉटेलवरती गेल्यावरती भेटूया. थोडा अवतार खराब झाला आहे पण येस, फायनली आपण रूमवरती पोचलो आहे. तर हंडर
हेवन असं हॉटेलचं नाव आहे. होमस्टे सारखंच आहे पण हॉटेलपेक्षा भारी आहे. हे बघा, ही आपली रूम आणि इथे बघा ही आहे बाल्कनी. एक नंबर. सकाळी खूप भारी दिसेल. आता अंधार झालाय कारण टाइम झालाय यार. ही घड्याळ पण ना वेळेवरच दागा देतं. टाइम झालाय संध्याकाळचे 7:50 आणि अशी काहीशी रूम आहे. इथं थंडीच आहे त्यामुळे फक्त टेबल फॅन आहे. आणि यार इथे मस्त आरसा दिला आहे यार यांनी. आणि यार बघा ना कबड वगैरे खूप एक नंबर एकदम काय म्हणतात त्याला लडाखी स्टाईल म्हणता येईल. आणि इथे हा असा सुंदर असा वॉशरूम यार. भला मोठा वॉशरूम आहे. एवढी तर आपल्या इकडे 1 BHK किंवा 2 BHK मध्ये किचन असते. आणि हे बघा ना यार काय स्ट्रक्चर आहे. दगड आहेत पूर्ण. खूप भारी. ठीक आहे आता काय जेवण करायचं आणि आराम करायचा आहे. तर आता मी फ्रेश होतो आणि मग आपण जेवायला जाऊया. मी आता रायडिंग गिअर्स काढले आणि तेव्हा बघतोय याच्यावरती ही धूळ बघा काय घाण झालेत. हे बघा बापरे, साफ करावे लागतील आज नाहीतर काही खरं नाही. आणि गोप्रो सुद्धा धुळीने माखलाय पूर्ण. हा आपला नवीन GoPro 12. जेवण यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे मग काही शूट केलं नाही. सो आता आलोय पुन्हा रूमवरती आणि टाईम झालाय 10:40. तर यस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.